बोलण्याच्या त्यावेळेच्या भावना काय होत्या त्याबद्दलचा विचार करावा लागेल। पण कुठल्याही व्यक्ती जेव्हा एखादं भाषण देतो त्या भाषणावेळी कुणाच्या भावना दुखावणार नाही किंवा कुणाच्याही व्यक्तिगत स्वरूपाने कुणाच्याही त्या ठिकाणी अवहेलना होणार नाही याची काळजी आपण सर्व घेतो। मला वाटतं हर्षवर्धन पाटील जे काही बोलले आहे तेव्हा त्या भाषणाचा रूप काय होता, त्या भाषणामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीने बोलले, त्यावेळेस काय परिस्थिती होती, का कुठल्या विषयात ते बोलले हे जरा बघावं लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।